नमस्कार. स्वछंद प्रस्तुत कॅलिडोस्कोप माझे जीवन गाणे या उपक्रमांतर्गत आज आपण आलेलो आहोत ठाण्यामधील श्रीयुत दिलीप वैती यांच्या घरी. श्रीयुत दिलीपजी नमस्कार. नमस्कार. गणरायाच्या असंख्य रूपांना इथे आपण प्रत्यक्ष बघणार आहोत. गणराया म्हणजे ओंकार, ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था किंवा ओंकार प्रधान रूप गणेशाचे, असा अकार चरण युगुल, उकार उदर विशाल, मकार महामंडल असा साक्षात्कार झालेला, असा साकार झालेला हा जो गणपती आहे, ह्याची अनेकविध रूपं या दिलीप वैती साहेबांनी जमा केलेली आहेत, त्यांच्याकडे आहेत. अगदी छोट्या अर्धा इंचाच्या उंचीपासून 4 फुटापर्यंत अशा ह्या विविध मूर्ती त्यांनी इथे जमवलेल्या आहेत. तर मला तुम्हाला असं विचारायचं आहे दिलीपजी, की ह्या गणपतीच्या रूपाने तुम्हाला कसं काय मोहात पाडलं आणि हा छंद तुम्हाला कसा लागला? सर्वप्रथम गणेश चतुर्थीच्या निमित्ताने आणि गणेश भक्तांना मी खूप खूप शुभेच्छा देत आहे. आणि छंद म्हणाल तर मला असं एक प्रकर्षणाने बोलावं असं वाटतं की वेडेपणा असायला लागतो कोणताही छंद असणं म्हणजे. घरामध्ये ज्या गणपती बाप्पाचं जे आगमन होतं त्याला जवळपास 120 वर्ष झालेली आहेत. आजोबांच्या नवसाचा असा जो म्हणतो तसा तो गणपती बाप्पा आहे. ह्या तुमच्या वैती कुटुंबामध्ये 120 वर्ष गणेशोत्सव साजरा होतो आणि परंपरेनुसार तो असा छान त्याचा उत्साहात साजरा केला जातो. त्यामुळे लहानपणापासून गणेशमय वातावरण बघत आलो आणि कलाकार असल्यामुळे त्याची ओढ वेगळीच, म्हणजे ती सांगायची गरज नाही की त्याची जी रूपं पाहायला मिळाली लहानपणापासून, तर कुठेतरी परमेश्वराला किंवा त्या गणेशाच्या आकाराला शोध घेण्याची एक जिज्ञासा चालू झाली. लहानपणी जेव्हा बाप्पाचं आगमन व्हायचं त्यावेळेला मी रात्री त्याच्याजवळ बसून त्याचं निरीक्षण करत असायचो. मला असं वाटतं की तीच बाप्पाबद्दलची ओढ जे तुम्हाला आज दिसतंय, बाप्पाचं वैभव, हे कदाचित तीच ओढ असावी. जे स्कूल ऑफ आर्टमध्ये ॲडमिशन घेतल्यानंतर मी कमर्शियल आर्टिस्ट आहे आणि वेगवेगळ्या मीडियम्समध्ये शिकायला मिळालं कॉलेजमध्ये. असं काही डोक्यात नव्हतं की छंद असावा किंवा मी त्याला संग्रह किंवा कलेक्शन हा शब्द म्हणत नाही, कारण ती कोणती वस्तू नाही आहे. जे काही तुम्ही बघताय मला असं वाटतं ते माझ्या बाप्पावरचं प्रेम आहे. आणि मी नेहमी सांगताना नेहमी असंच म्हणतो की पाहायचं असेल त्या बाप्पाच्या घरी या, कारण मी बाप्पाच्या घरी राहतो. आणि ते जी आवड होती ती वर्षानुवर्ष आपण म्हणतो ना जसं त्याची वाढ होत गेली. मला प्रकर्षणाने तुम्हाला एक गोष्ट सांगावीशी वाटते की कॉलेजमध्ये जो आपल्याला पॉकेट मनी मिळतो, त्या पॉकेट मनीमधून मी 1990मध्ये मी पहिली गणेश मूर्ती विकत घेतली होती. आणि त्याचं पहिलं रूप ह्या घरात त्यावेळेला 1990ला आलं होतं. आणि त्यावेळेला मला बाबांनी विचारलं पण की काही नाही आहे, म्हणजे नाही गणेश चतुर्थी आहे किंवा काही नाही आहे आणि तू गणेशाची मूर्ती का आणली? त्याचं उत्तर माझ्याकडे नव्हतं. कदाचित त्याची ही असंख्य रूपं इथे होण्याचं त्याची सुरुवात असावी ती. आणि संग्रह करण्याचा किंवा असा काहीही मानस नव्हता, पण त्याची जगामध्ये हजारो रूपं आहेत. मला आवडत गेलं आणि मी तो एक आणत गेलो आणि त्याची स्थापना इथे होत गेली. त्याला हवं होतं म्हणून कदाचित त्याच्या इथे विराजमान झाले ते. आणि असं करता 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 त्याची आज असंख्य रूपं झालेत. मला सांगावं असं वाटतंय की अर्धा इंचापासून 4 फुटापर्यंतची गणेश मूर्ती इथे विराजमान आहेत. आणि वेगवेगळ्या म्हणजे ज्या नैसर्गिक त्याची जी मीडियम्स म्हणतो आपण, माध्यम म्हणतो, तर लाकूड किंवा मार्बल, ग्रेनाईट, ब्लॅक स्टोन, ओरिसाचे जे आहेत सँडस्टोन, ग्लास, सोनं, चांदी, तांबं, पितळ, असंख्य, म्हणजे झाडाचं मूळ जे असतं त्याला जे गणेशाचा आकार म्हणतो तेही आहे. शंख शिंपल्यांमधील गणपती आहे. नारळामध्ये सापडलेल्या गणपतीचा जे रूप आहे ते आहे. असे असंख्य रूपं त्याच्या रूपाने इथे सामावली आणि इथे तुम्हाला पाहायला मिळत आहेत. आणि ही वाढ जी होती त्याची,
तर कलेक्शन म्हणण्यापेक्षा त्याची रूपं येत गेली. जसं माझ्या वाढदिवसाच्या दिवशी मला भेट म्हणून गणपतीची मूर्ती दिली जाते, किंवा एखादा व्यक्ती खूप आवड म्हणून ज्या वेळेला मला भेटायला येतात त्यावेळेला गणेशाची मूर्ती घेऊन येतात. अशा मग साधारण किती मूर्ती असतील? जवळपास 1000हून जास्त आता गणेश मूर्ती झालेल्या आहेत. बापरे. आणि मी त्यांच्या सोबत राहतो वा. असं म्हणायला आवडेल. वा. कारण हा बाप्पा असतो हा आपण बघतो की म्हणजे आता हल्ली व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी खूपच जोरात आहे, त्याच्यामुळे अगदी सिमला मिरचीमध्ये काही वेळा बाप्पा उतरले तसं आपल्याला दिसतं, काही वेळा लाल भोपळ्यामध्ये, काही वेळा अगदी ते नारळाचे जे कोंब बाहेर येतो तो आपल्याला सोंडेसारखा भासतो. त्यामुळे हा जो गणरायाचा साक्षात्कार होत असतो तो कुठल्याही रूपामध्ये छोटीशी त्याची सोंड अगदी लयदार, तुम्ही तर आर्टिस्ट आहात त्यामुळे अशी एक लयदार रेष दिसली तरी तो गणपतीचा आभास निर्माण होऊ शकतो. त्यामुळे हे गणराय आपल्या घरी आहेत, नाही आपण त्यांच्या घरी राहताय असं तुम्ही म्हणताय. आणि ह्या 1000च्या वर मूर्ती आपल्याकडे आहेत, असं कलेक्शन आहे. आणि हा जो छंद तुम्हाला लागला तो लागण्यासाठी तुम्ही असे काही वेगळे परिश्रम केले नाहीत, किंवा ह्या गणराय आपल्याकडे सहज येत गेले आणि त्याच्यातून हा खूप मोठा आविष्कार निर्माण मला आवडेल त्याच विषयावरती बोलायला, कारण मी आता त्याच विषयावरती येणार होतो. कारण गणेशा म्हटलं की पंचमहाभूत आली. बरोबर. म्हणजे थोडक्यात म्हणजे जे 5 एलिमेंट्स आहेत त्यांना जर तुम्ही एकावर एक ठेवलं तर त्या 5 एलिमेंट्स मधून पण एक सिम्प्लिफाईड गणेशाचं एक रूप तयार होतं. आणि गणेश कोश या पुस्तकाचं वाचन करताना मला खूप काही गोष्टी कळल्या की त्याला निसर्ग देवता का म्हणतात, किंवा त्याचं रूप काय आहे एक्झॅक्टली, पूजा कशी केली जाते, त्याचं एकूण स्वरूप काय आहे. कारण आपण सर्वसामान्य माणसं आहोत, गणपतीचे अभ्यासक जे बसलेले आहेत त्यांच्याकडनं जे काही शिकायला मिळतं ते त्यातून जी काही कलेची निर्मिती करता आली ते करण्याचा प्रयत्न करतोय मी. तर पंचमहाभूतांचं ज्या वेळेला माझं वाचन झालं त्यावेळेला एक गोष्ट लक्षात आली की हा जर निसर्ग देवता आहे तर जसं आपल्याला म्हटलेलं आहे संत महंतांनी की चराचरी परमेश्वरू. बरोबर. तर माझं काम मी नित्यनियमाने माझं चालू होतं, गणेशाची सेटअप्स करणं वगैरे सगळ्या त्या गोष्टी. गणेशाची एवढी रूपं झाली होती, पण कुठेतरी एक अंतर्मनामधून एक आवाज येत होता की हे जे आहेत हे खूप कोणतरी मातब्बर कलाकार आहेत, त्यांनी ही रूपं साकारलेली जी त्यांना परमेश्वरांनी दाखवली रूपं. बरोबर. आणि ती एका ठिकाणी येऊन थांबलेली आहेत, त्याची एनर्जी जाणवते वगैरे. बट माझा स्वतःलाच प्रश्न होता की तू काय केलं? तू जर एवढं प्रेम करतोयस बाप्पावरती तर तू नक्की काय केलंयस? जमा करणं किंवा तो प्रेम म्हणून जोपासणं हे तर प्रत्येक जण करू शकतोय. आणि कुठेतरी ती गोष्ट अंतर्मनातून ती माझ्या जाऊन बसली. त्या क्षणाला असं जाणवलं की जसं आता गुगल हे माध्यम एवढं सुंदर आहे की त्यातून आपल्याला बरंच काय काय माहिती आपल्याला गोळा करता येते. त्या क्षणी मी ज्यावेळेला गुगलला सर्च केलं तेव्हा माझ्या लक्षात आलं गणेशाची 108 नामावली आहे. बरोबर. आणि कुठेतरी ते एक क्लिक झालं. जी संकल्पना होती की गणेशाच्या रूपाची, तर सर्वप्रथम मी 2010ला 108 गणेशाची रूपं साकारली होती. 2010ला. आणि ती आम्ही विश्वविनायका या नावाने एका इव्हेंटद्वारा आम्ही ती प्रेझेंट केली होती. यूट्यूबवरती तुम्ही विश्वविनायका इन ठाणे किंवा विश्वविनायक ऑन झी मराठी जर टाकलं तर तुम्हाला त्याचं प्रेझेंटेशन नक्कीच बघायला मिळेल. आणि त्या क्षणाला असं मला जाणवलं की हा खूप मोठा देव आहे, आपण खूप लहान आहोत त्याच्यासमोर, म्हणजे त्याला साकारणं किंवा काही करणं. आणि त्या क्षणी जाणवलं की आपण त्याच्यासमोर फक्त नतमस्तक व्हायचं असतं आणि जे काही तो आपल्याला त्याचं रूप दाखवणार हे फक्त तुम्हाला काढायचं आहे. आणि त्या 2010 पासून जे नतमस्तक झालो ते त्याच्याकडनं त्याचं काम करतच गेलो. या गेल्या 11 वर्षामध्ये जवळपास एक 1200हून जास्त गणेशाची नवनवीन रेखाटनं म्हणा, चित्र म्हणा किंवा त्याचे रूप म्हणा साकारता आली. ही तुम्ही कुठल्या माध्यमातून साकारलीत? ही बेसिकली मी पेपर, कॅनव्हास आणि आत्ता जसं डिजिटल मीडिया आल्यामुळे नवनवीन ॲप असतात जशी कॉम्प्युटरवर असतात तशी त्या ॲपच्या माध्यमातून मला ती करता आली. आणि मला सांगायला खूप आवडेल की अशाच एका संकल्पनेच्या माध्यमातून मॉर्निंग मोरया ह्या संकल्पनेचा उदय झाला. आणि
डोक्यात असं काहीही नव्हतं की बाप्पाची रूपं अशी कायम स्वरूपात होणार आहेत किंवा आपण करणार आहोत किंवा तो करून घेणार आहे. सर्वप्रथम मी एक स्केच केलं आणि गुड मॉर्निंग ह्या नावाने ते शेअर केलं. बर. छान रिस्पॉन्स मिळाला की छान आहे बाप्पा वगैरे असं. कुठेतरी पुन्हा असं मनात वाटलं की सकाळी सकाळी पाहिल्यानंतर गुड मॉर्निंग का म्हणावं, बाप्पाचं नाव ती यायला हवं. प्रसन्नता सकाळची. सो मॉर्निंग मोरया कुठेतरी छान वाटतं ऐकायला. मोरया हे नाव येतं बरोबर. गणपती बाप्पाचं. सो मॉर्निंग मोरया हे त्याला एक नाव देण्यात आलं माझं गुड मॉर्निंगच्या जागेवरती. आणि मग असं ठरवलं की जेव्हा जमेल तेव्हा आपण एक चित्र करूया आणि ते प्रेझेंट करायचं सकाळी आपण. बट शेवटी मला तेच म्हणायला लागेल की परमेश्वराची इच्छा असते की तुला माझं काम करायचं आहे आणि ते तुला नित्य नियमाने तो करून घेतो आपल्याकडनं. अगदी अगदी खरं. सो तारीख मला ही आठवते कारण एकही ते चुकलं नाही म्हणून मी तारखेसहित सांगू शकतोय की 18 एप्रिल 2019 पहिला मॉर्निंग मोरया प्रेझेंट झाला होता. त्या क्षणी असं वाटलं होतं की ठीक आहे अजून 2-3 दिवसानंतर आपण वेगळा करूया. बट त्यांनी मला स्वस्त बसून दिलं नाही आतापर्यंत बाप्पाने. आणि 2019 पासून आजतागायत म्हणजे आज आपण जे बोलतोय तिथपर्यंत जवळपास 900हून जास्त गणपती झालेले आहेत. बापरे. आणि मला हे सर्व श्रेय बाप्पालाच द्यावंसं वाटतं कारण ह्या 2.5 वर्षामध्ये जवळपास कितीतरी संकट आले असतील, कितीतरी प्रॉब्लेम्स आले असतील. बट त्याचं एकच म्हणणं असेल कदाचित की तुला माझं काम करायचं आहे आणि तू ते करणार. इतक्या विविध रूपांमध्ये बाप्पा तुमच्या हातून साकार झालेले आहेत. बापरे. आणि मला त्यातून तेच मला जे सांगायचं होतं की जसं आपण म्हणतो की परमेश्वर सगळ्याकडे जर आहे, निसर्गाच्या वैविध्य आणि विविध याच्यामध्ये जर तो सामावलेला आहे, तर मला असं जाणवतं की त्याचा शोध घेण्यापेक्षा आपण त्याला पाहिलं पाहिजे त्या रूपामध्ये. तो तिथेच आहे. अगदी बरोबर. म्हणजे आपली जिज्ञासा वृत्ती किंवा आपली त्याला बघण्याचा दृष्टिकोन तो जर आपल्याला सापडला ना, तर जसं माझ्या स्केचेसमध्ये म्हणजे जवळपास 900हून जास्त स्केचेस झाले ती. तर त्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर मी नक्कीच सगळ्यांना तो दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. आम्हाला आवडेल. तर जास्वंदीच्या फुलात तर बाप्पा दिसतोच, पण जास्वंदीच्या पानातही दिसला, कमळाच्या कळीत पण दिसला आणि कमळाच्या फुलात पण दिसला. मला तो आपल्या मानवी स्वरूपातल्या पाठीचा मणका असतो ज्याला आपण 7 चक्राच्या मध्ये केलं जातं, जिथे मूलाधार चक्रामध्ये गणेशाचं वास्तव्य आहे, मला तिथेही बाप्पा दिसला. मला दगडात दिसला, मला पाण्यात दिसला, मला अंगठ्यांच्या ह्या प्रिंटमध्ये सुद्धा बाप्पा दिसला. आपण जे बोटाचा ठसा म्हणतो पण त्या ठस्यातही बाप्पा दिसला मला अगदी प्रश्नचिन्हात पण बाप्पा दिसला. म्हणजे झाडं असून दे, फुलं असून दे, कोणतेही मीडियम असून दे, प्रत्येक रूपात मला बाप्पाचं अस्तित्व जाणवलं कारण तो 64 कला आणि 14 विद्यांचा अधिपती आहे. अगदी बरोबर. तर नक्कीच त्याचं रूप प्रत्येकामध्ये सामावलेलं असायलाच हवं आणि त्या दृष्टिकोनातून मी त्याला बघण्याचा प्रयत्न केला. आणि हे माझं भाग्य आहे असं मी समजतो की ही रूपं त्याने माझ्याकडनं करवून घ्यावी. तर या जन्मी माझा असं वाटतं हा जन्म माझा सार्थकी लागला. कारण बाप्पाला फक्त सुशोभित करणं आणि त्याला मांडणं हा कधी दृष्टिकोन नव्हता. मला नेहमी असं वाटतं की ते खूप सिम्प्लिफाईड फॉर्म आहे. जसं ओंकाराच्या ओम मधून पण बाप्पा दिसतो, एखाद्या वक्र लाईन मधून पण तो बाप्पा दिसतो. तो फक्त मांडण्याचा प्रयत्न केला. मला अजून एक गोष्ट सांगावीशी वाटते की बरेच जण अगदी स्तुती सुमना अशी जी चालू असतात की यू आर अ क्रिएटर. मला प्रामाणिकपणे असं वाटतं की मी क्रिएटर नाही आहे, मी फॉलोअर आहे. म्हणजे तो मार्गदर्शक आहे आणि मी फक्त त्याचं काम करतोय, त्या मार्गाने चाललोय. त्यामुळे कधीही असं काहीतरी आपण वेगळं करतोय किंवा काही आपण वेगळा करण्याचा प्रयत्न करतोय असं काही आलं नाही. छान जे सुचतंय ते मांडायचं त्याच्या नावाने आणि त्याचा आनंद घ्यावा. आणि ही संकल्पना राबविण्याचा एक स्वार्थी आणि निस्वार्थी दोन्ही शब्द मी म्हणतोय कारण मला आवडतं ते दोन्ही शब्द. स्वार्थ ह्याच्यामध्ये की तो आनंद घ्यायचा आहे आणि निस्वार्थी हा त्याच्यासाठी मी शब्द वापरेन की त्यातून काही
आपल्याला बेनिफिट व्हावं कमर्शियली म्हणा किंवा काय व्हावं असं काही डोक्यात नव्हतं. डोक्यात सकाळी आपण ज्या वेळेला झोपेतून जागा होतो आणि आपण आता तीच प्रत्येकाला सवय आहे सवय की आहे. मोबाईल घेऊन व्हॉट्सअपचा पहिला पहिलं ऑन बघायचं. करावा. तर मॅक्झिमम लोक आत्ता जे मला फोन करतात किंवा माझ्याशी संवाद साधतात ते मला तेच सांगतात की आम्ही त्या 7 ते 9च्या दरम्यान आम्ही सर्वात पहिला जर वाट पाहत असू मोबाईल ऑन केल्यानंतर ती मॉर्निंग मोरियाची, की जेणेकरून झोपेतून उठल्यानंतर आज मॉर्निंग मोरिया कोणता आहे आणि ते ऐकल्यानंतर उद्यापासून खूप छान ब्रॉडकास्ट वाटतं. लिस्ट मध्ये आमची पण नावं तुम्ही ऍड करा. नक्कीच मला आवडेल आणि ज्या उद्देशाने जो आपण म्हणतो की आनंद वाटण्याचा किंवा आनंद देण्याचा ह्यातून ही जी संकल्पना रुजली होती ती आज देश विदेशापर्यंत पोचलेली आहे. वा. आणि बऱ्याच जणांचे फोन येतात धन्यवाद आणि सगळं हे सांगण्यासाठी वगैरे शुभेच्छा देण्याकरता. त्यामुळे खूप छान वाटतं. एक गोष्ट मला खूप आनंदाने सांगावीशी वाटते की आपण नेहमीच सगळेजण म्हणत असतो की कलियुग आहे, सगळ्या ठिकाणी स्वार्थीपणा चालू आहे. मॉर्निंग मोरियाच्या निमित्ताने मला एक गोष्ट जी जाणवली की असं नाही आहे. जेव्हा तुम्ही निस्वार्थीपणाने एखादी संकल्पना किंवा एखादा उपक्रम राबवता त्यावेळेला त्या पद्धतीची माणसं तुमच्याबरोबर जोडीला येऊन उभी राहतात. आणि ज्या वेळेला मॉर्निंग मोरिया चालू झाला त्याच वेळेला माझे काही ओळखीमधल्या यांनी त्याच्यावरती छान 4 ओळी किंवा कविता लिहिल्या. बर. तर त्या नित्यनियमाने 1 महिना 2 महिने असे चालू राहिल्या. तर मी सर्वांचीच नावं नाही सांगू शकत आपणास, बट आजतागायत जवळपास 12 ते 15 कवयित्री आज मॉर्निंग मोरियाशी संबंधित आहेत आणि नित्यनियमाने ते कविता लिहित आहेत. म्हणजे कोणाच्या 300 झाल्या आहेत, कोणाच्या 200 झाल्यात कविता, कोणाच्या 400 कविता झालेल्या आहेत. तर मला हे खूप आनंदाने सांगावं असं वाटतं की आजही ज्या निस्वार्थीपणाने जी काही बाप्पाने त्याची रूपं करून घेतली कदाचित त्यालाच असं वाटत असेल का माझ्या शब्दरचनेनेही मला त्याने खूप छान सजवावं. कोणाच्या आवाजाचा, जसा तुषार म्हणून नावाचा माझा मित्र आहे तो नेहमी एक ऑडिओ पाठवतो, त्याच्या आवाजाने त्याला छान साकारलं जावं आणि कुठेतरी या सगळ्यांचा एक ग्रुप तयार होऊन रोज एक नवीन गणपती त्या बाप्पाचं रूप आणि त्याची जी काही आपण म्हणतो शब्दालंकाराने जे सजवणं जे असतं त्याचं रोज आजतागायत 2.5 वर्ष चालू आहे. म्हणजे खरोखर हा गणपती बाप्पाचा खूप मोठा आशीर्वाद आहे तुम्हाला, कारण हे काम फक्त तुम्ही नाही करत आहात. एक तर तुम्ही ते निस्वार्थीपणे करताय, परत तुमच्या बरोबर इतकी सगळी माणसं जोडली गेलेली आहेत ह्या कार्यासाठी. खरोखरच यू आर ब्लेस्ड. कारण इतकं हे करणं खूप सोपं नाहीये. तुम्ही म्हणालात तसं कितीतरी अडचणी येऊ शकतात, पण 2.5 वर्ष हे सातत्याने करणं हे खरंच सोपं नाहीये. ह्याचा काही असा तुम्हाला विक्रम करावा किंवा कुठे ह्याची नोंद व्हावी असं काही वाटलं नाही? नाही वाटलं. सॉरी, म्हणजे मला असं खूप स्पष्ट बोलतोय मी, कारण नाव करणं किंवा विक्रम करणं हे आपल्या मनाच्या समाधानासाठी ठीक वाटतं. पण जेव्हा आपलं नातं परमेश्वराशी ज्या वेळेला जुळतं त्यावेळेला पहिला सर्वात प्रश्न माझ्या डोक्यात हा आला की एवढी असंख्य रूपं निसर्गात जर त्या परमेश्वराने किंवा या निसर्ग देवताने तयार केलेत, जशी लाखो पद्धतीची झाडांची पानं आहेत. एक छोटंसं उदाहरण घेऊया आपण. एकही पान दुसऱ्या पानासारखं नाही आहे. बरोबर. तर तिथे कुठे त्या निसर्गाचं जर नाव नाही आहे, त्याने फक्त प्रेझेंट केलंय ते. तर आपण तर अजून कुठेतरी 500 वगैरे अशाच आकड्यांमध्ये आहोत ना. तर त्याने दाखवताना जर त्या गोष्टी दाखवलेल्या नाही आहेत तर मग आपण आपल्या नावाचा हव्यास का ठेवावा? छान आहे, आनंद घ्यावा त्याच्याप्रमाणे आणि छान फक्त दुसऱ्यांना आनंद द्यावा, हाच त्याच्या पाठीमागचा हेतू होता. आपण इतकं हे सगळं मॉर्निंग मोरयाच्या रूपाने साकार केलेत, तर त्यांची काही रूपं आम्हाला पण बघायला आवडतील. तर चला आपण आता बघूया मॉर्निंग मोरयाची काही रूपं. रंग. मग ते मनात कुठेतरी खोलवर अंतरंगात असोत की कॅनव्हासवर, अगदी मंत्रमुग्ध करून जातात. आणि जर या रंगांच्या मुक्त उधळणीतून बाप्पाच प्रकटले तर मग तर हा दुग्ध शर्करा योगच. दिलीपची आजची ही कलाकृती काहीशी अशीच, मनात कुठेतरी खोलवर रुजणारी. गणपती बाप्पा मोरया. वैती साहेब, आत्तापर्यंत आपण ऐकले ते तुमच्या आत्तापर्यंतच्या प्रवासाच्या गोष्टी, त्याचबरोबर मॉर्निंग मोरयाची सुरुवात. तुमच्याकडे 120 वर्षांची परंपरा आहे गणेशोत्सवाची. होय.
आणि वेगळी वेगळी रूपं तुम्ही आतापर्यंत म्हणजे मांडली असतील पूजेसाठी, पण तुमच्याकडे एक वेगळं अगदी रूप आहे गणपतीचं, त्याला तुम्ही विनायकी म्हणता. अगदी बरोबर. त्याच्याबद्दल थोडीशी आम्हाला माहिती सांगाल? नक्कीच मला आवडेल विनायकीबद्दल सांगायला. कारण विनायकी ही देवता हे जे रूप घेतलेलं आहे ते बऱ्याच जणांना माहीत नाही आहे. म्हणजे अगदी गणेश भक्तांना सुद्धा विनायकीबद्दल काहीच माहिती नाही. त्यामुळे जसा शोध असतो तसा त्याच्या अगेन्स्ट पण बोलणारी नक्कीच असणार हे मला माहीत होतं. पण खूप काही गोष्टी विनायकीच्या ज्या आहेत त्या गुगलला जर कोणी टाकलं तर त्याच्यामध्ये गुगलमध्ये सर्च केल्यानंतर सगळं मिळतं. तर कुठेतरी हे रूप मला खूप छान भावलं होतं. कारण हिंदू धर्मामध्ये स्त्रीला शक्ती रूपामध्ये दाखवलं गेलेलं आहे. आणि कोणत्याही देवतेला ज्या वेळेला एखाद्या राक्षसाचा वध करण्यासाठी किंवा एखाद्या कोणतीतरी गोष्टींचा नायनाट जर करायचं असेल तर त्याला शक्तिरूपाचं नेहमी त्याला म्हणजे सहाय्य घ्यायला लागलं. आणि त्याचप्रमाणे विनायकीचं रूप जे आहे आपण त्याला मायथॉलॉजिकल स्टोरी म्हणूया किंवा एखाद्या पुराणात लिहिलेलं जरी असेल तरी पण ही जी त्याच्या पाठीमागची जी संकल्पना आहे ती फार सुंदर आहे की ज्यावेळी देवतेला एखादी गोष्ट प्रकट करायची आहे किंवा एखादी गोष्ट आपण जसं म्हणतो सादर करायची आहे त्यावेळेला ह्या शक्तिरूपांचं त्यांना मदत घ्यायला लागते. तर विनायकीची स्टोरी ही त्याच अनुषंगाने आलेली आहे की अंधकासूर नावाच्या राक्षसाला ज्या वेळेला तपश्चर्या करून ब्रह्मदेवाने एक वर दिला होता की तुला कोणीही असं मारू शकणार नाही, पण जर तुझं रक्त जमिनीवरती सांडतंय त्या क्षणाला पुन्हा अंधकासुराची निर्मिती होणार. आता हे अशक्य आहे की ज्या वेळेला कोणीही त्याला मारणार त्यावेळेला त्याचं रक्त नक्कीच सांडणार आहे. आणि असं म्हणतात म्हणजे आजच्या काळानुसार जर विचार केला की माणसाला अहम यायला वेळ लागत नाही एखादी गोष्ट अचीव केल्यानंतर, तर मी त्या मायथॉलॉजिकल स्टोरीचं पण तसंच आहे कुठेतरी की ज्या वेळेला त्याला ते वरदान मिळालं त्यावेळेला त्याच्यातला तो अहंकार जागा झाला. आणि अहंकाराचं घर नेहमी गर्वाचं घर खाली असतं. कुठेतरी त्याचा तो सर्वनाश करायचाच होता विधात्याला. तर मला असं वाटतं त्या गोष्टीला त्याच पद्धतीने कुठेतरी नंतर ते प्रेझेंट केलं गेलं की त्या अहंकाराचं घर कसं खाली होत आहे. असंच एकदा अंधकासूर हिमालयाच्या इकडनं फिरत असताना त्यांना पार्वती मातेचं दर्शन झालं आणि त्यांच्या सौंदर्यावरती ते मोहित झाले आणि त्यांनी त्यांच्यासमोर लग्नाचा प्रस्ताव मांडला की मला आपल्याबरोबर लग्न करायचं आहे. आता पार्वती माता ह्या शंकर भगवानांबरोबर लग्न झाल्यामुळे त्यांनी तसं त्यांना सांगितलं, पण अहंकारच असतो माणसाचा, त्यांनी त्यांचा तो हट्ट धरला. मग मातेने जाऊन शंकर भगवानांना सांगितलं की असं असं आहे म्हणून. शंकर भगवान अगदीच कोपिष्ट ते आले आणि सरळ युद्धाला सुरुवात झाली. युद्धामध्ये त्रिशूलाने जेव्हा त्याचा वध करायचा रक्त खाली सांडायचं आणि त्याची पुन्हा निर्मिती व्हायची. आता हे युद्ध असं कधी संपवू शकणार नाही. त्याच वेळेला पार्वती मातेला शेवटी ती शक्तिरूप आहे, त्यामुळे पार्वती मातेला जाणवलं की ह्याचा जर आपल्याला नाश करायचा असेल तर अशा पद्धतीने ह्याचा नाश नाही होऊ शकणार. सो ज्या देवतांची जी रूपं आहेत शक्तिरूपं, जसं ब्रह्मदेवाचं ब्राह्मणी, विष्णुदेवांचं वैष्णवी, इंद्रदेवांचं इंद्राणी आणि शंकर भगवानांचं पार्वती माता, ह्या 4 शक्ती एकत्र आल्या आणि त्या 4 शक्तींनी असं ठरवलं की आत्ता आपल्याला ह्या शक्तिरूपाने आपल्याला अंधकासुराचा नाश करता येईल. पण त्या शक्तिरूपाला अशी कोणती तरी तेवढीच शक्तीची देवता आपल्यासमोर असायला हवी की ज्याला ती शक्ती देता येईल. मग पार्वती मातेचा बाळ ज्याला आपण गणेश असं म्हणतो, मला नेहमी असं वाटतं की त्या आईने आपल्या मुलाला आज्ञा दिली असणार का तुला हे रूप आता धारण करायला लागेल. आणि बाप्पाने ते रूप धारण केलं शक्तिरूप, आणि ते शक्तिरूप जे आहे त्यालाच विनायकी किंवा गजाननी किंवा गणेशायनी असं म्हटलं जातं. आणि हे काही कुठल्या आर्टिस्टचं क्रिएशन नाही आहे की मला वाटलं आणि मी हे तयार केलं. ह्याची रूपं आहेत आणि बऱ्याच वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. जसं की मी मध्य प्रदेशमध्ये आहे किंवा राजस्थानमधलं मेढाघाट आहे, साऊथमधली काही मंदिरं आहेत. इनफॅक्ट आपल्या महाराष्ट्रातील 2-3 मंदिरामध्ये पण त्याचं स्वरूप बघायला मिळतं. आणि तुमच्यासाठी ही मूर्ती कोणी साकारली आहे? माझ्यासाठी माझे 2 खूप चांगले मित्र आहेत. एक श्याम मटकर आणि मला प्रकाश आणि अजून दुसऱ्याचं नाव सांगायला आवडेल, विनय टिकम म्हणून.
या दोघांनी ही मूर्ती साकारली आणि हे जे काही सुंदर रूप तुम्हाला त्या विनायकीचं बघायला मिळतं आहे हे त्यांच्या प्रेमापोटी हे त्यांनी साकारलेलं आहे. आणि हे रूप ज्या वेळेला साकारलं त्यावेळेला त्याचं विसर्जन नाही व्हायला हवं असं त्यांना वाटलं. त्यामुळे एवढ्या गणेश रूपांच्या मध्ये ते विनायकीचं पण रूप येऊन इथे छान असं विराजमान झालं आणि त्याचा आनंद सगळ्यांना घेता येतोय. मला स्वतःला हे ज्या वेळेला मी ह्या गणेश चतुर्थीच्या वेळेला ज्या वेळेला मी इथे ते रूप आणि सजावटीमध्ये मांडलं त्यावेळेला मला एकच गोष्ट जाणवली की प्रत्येक स्त्रीला हे माहीत असावं की तिच्या आतमध्ये ते शक्तिरूप आहे आणि त्या शक्तिरूपाचं गणेश या परमेश्वराने सुद्धा आपलं रूप धारण केलं होतं आणि फार कौतुकाची गोष्ट आहे खरं आहे. त्याचबरोबर तुमच्याकडे अजून एक कोकणातून आलेली एक मूर्ती आहे ज्याच्याबद्दल जाणून घ्यायला आम्हाला आवडेल. हो, मला नक्की आवडेल. कारण मला सर्वात पहिला मी प्रश्न असा नेहमी सगळ्यांना विचारतो की असं कधी घडलेलं आपल्याला कोणाला आठवतंय का किंवा असं ऐकायला मिळालंय का की मूर्ती विसर्जनासाठी नदीपर्यंत गेले आणि पुन्हा रिटर्न आले. असं शक्य नाहीये. नाही. त्याचं मी थोडक्यात सांगतो. दिलीप देसाई म्हणून नावाचे माझे एक खूप परम मित्र आहेत आणि ते गोव्यात कोकणाच्या जवळच राहतात मनेरी गावात. फार अध्यात्म वृत्तीचे माझे ते मित्र आहेत. त्यांनी ज्या वेळेला ती गणेशाची मूर्ती घडवत होते ते शेतातल्या मातीत म्हणजे ज्याला आपण खरंच निसर्ग देवता म्हणतो ती शेतातल्या मातीत किंवा आपण भाताच्या ज्या तूस निघाल्यानंतर जो पेंढा राहतो त्या मीडियममधून त्यांनी ती मूर्ती घडवलेली आहे. आणि ती घडवताना त्यांच्या अध्यात्मवृत्तीचे असल्यामुळे गणेश स्तोत्र गणेश वंदना हे सर्व चालू होते त्यांचे. त्यामुळे पूर्ण मेडिटेटिव्ह अशा वातावरणामध्ये त्या पंचमहाभूताच्या एलिमेंट्सने ती बनलेली मूर्ती आहे. आणि त्याचे फोटोग्राफ्स वगैरे पाठवून ते मला दाखवत होते, माझ्याशी बोलत होते की या मातीतून घडताना परमेश्वराला घडताना पाहताना एक वेगळाच आत्मिक समाधान आहे म्हणतो. आणि का माहिती नाही म्हणतो दिलीप, ह्या मूर्तीचं विसर्जन नाही व्हावं, ते रूप बाप्पाच्या घरी येऊन बसावं असं मला वाटतं. माझ्यासाठी फार ती मोठी सुवर्ण संधी होती कारण गणपती म्हटल्यानंतर मी सर्व काही विसरतो आणि त्यांनी द्यायचं ठरवलं मी घ्यायचं ठरवलं त्यामुळे कुठेतरी मनामध्ये ती एक आसक्ती निर्माण झाली की मला हे येणार आहे, हे रूप माझ्या घरी येणार आहे. आणि मला ही गोष्ट सांगायला अजून आवडेल आपणा सर्वांना की गणेशाच्या विसर्जनाच्या दिवशी मला 2 वाजता त्यांचा फोन आला आणि मला त्यांनी फक्त अगदी दिलगिरी व्यक्त केली की रूढी परंपरा असतात गावच्या किंवा आमची कुटुंब खूप मोठं आहे त्यामुळे सर्वांनी असं सांगितलं की रूढीनुसार म्हणतो आपल्या गणेशाचं विसर्जन होतं नदीमध्ये आणि झालं पाहिजे ते. त्यामुळे तू ज्यांना सांगितलं होतंस त्यांना सांगा की हे असं शक्य नाही आहे. आमचं हे बोलणं 2 वाजता झालं आणि कुठेतरी असं मनात थोडंसं दुखलं की माझ्या घरी येणार होती ती मूर्ती नाही येणार आता. आणि त्यांना फक्त सांगण्यासाठी मी एवढंच सांगितलं की सर हरकत नाही कारण कोणाचं मन दुखवून आपण मूर्ती नाही आणू शकत. आणि माझं एक वाक्य मला अजूनही आठवतंय, मी बाप्पासाठी म्हटलं होतं की बाप्पाची इच्छा नसणार माझ्याकडे यायची, त्याची इच्छा विसर्जन करून घेण्याची असेल, त्यामुळे तुम्ही सॉरी वगैरे मला म्हणू नका. आणि संध्याकाळी 7 वाजता पुन्हा मला सरांचा फोन आला आणि मला फक्त ते एवढंच मिळालं की दिलीप मिरॅकल कशाला म्हणतात तुला माहिती आहे का. तर म्हटलं काय झालं, म्हणतो मूर्ती पुन्हा आली घरी. आणि त्यांचेच भाऊ आहेत संजय देसाई म्हणून, त्यांनी त्यांच्या शब्दात जे सांगितलं मला जो प्रसंग तो मला सांगायला आवडेल. घरातून मूर्ती वाजत गाजत बाहेर निघाली विसर्जनाला, गाडीतून तिला नेलं कारण तिचं वजन जवळपास 80-90 किलो आहे. आणि नदीच्या काठापर्यंत गेली, नदीच्या काठावर बसली. विसर्जनासाठी जी आपली आरती चालते शेवटची ती छान आरती झाली. आणि काय झालं माहीत नाही म्हणतो, माझं लक्ष त्या गणपती बाप्पाच्या मूर्तीकडे आणि माझ्या डोळ्यातून अश्रुधारा चालू झाल्या. हुंदका आवरेना मला स्वतःलाच त्या क्षणी काय झालं हे मला स्वतःला आजही आठवत नाही. आणि म्हणतो मी फक्त माझ्या भावंडांना आणि बाकीचे जेवढे काही होते विसर्जनाला होते त्यांना एवढंच सांगितलं की नदीच्या पात्रातलं पाणी घ्यायचं, बाप्पाच्या पायावरती टाकायचं, विसर्जन झालं, मूर्ती पुन्हा घरी जाणार. हे खूप अद्भुत वाटतं सगळं ऐकायला. आणि हे पण मला असं वाटतं का हे 2 कलाकारांच्या मधलं प्रेम आणि तो विश्वास असावा, मला एवढंच वाटतं.
आणि ती मूर्ती नक्कीच सगळ्यांना बघायला आवडेल, कारण ती आजही या बाप्पाच्या घरात विराजमान झालेली आहे. फार सुंदर मूर्ती आहे ती. असे बरेच खूप काही असे प्रसंग आहेत की आपण ज्याला अनुभूती म्हणतो. मला हे प्रकर्षणाने सांगावंसं वाटतं की हा आनंद घेता यायला हवा आपल्याला. देव आहे नाही आहे, सायन्स आहे नाही आहे, ह्या गोष्टींमध्ये न पडता छान फक्त आपला स्वानंद घ्यावा माणसाने. ज्याला जसं वाटतं तसं त्याने त्याची जी श्रद्धा असावी, अंधश्रद्धा नसावी. बरोबर. मला हे स्वतःला एक आर्टिस्ट म्हणून सांगावंसं वाटतं. त्यामुळे आत्तापर्यंत तुम्ही ज्या काही मूर्ती पाहताय किंवा ज्या काही पाहिल्या आहेत, त्यांची प्रत्येकाची एक स्वतःची एक वेगळी स्टोरी आहे, त्याच्या येण्याचं एक वेगळं कारण आहे आणि मी खूप छान त्याचा फक्त आनंद घेतोय. तुम्ही जसं सांगता प्रत्येक मूर्तीच्या मागे एक स्टोरी आहे, कथा आहे. अशा एखादी अद्भुत कथा आमच्याशी शेअर करता? हो, मला सर्वात प्रथम जी काही अनुभूती मला जी मिळाली ती मला नक्कीच सर्वांना मला सांगायला आवडेल. 2009 मध्ये ती गोष्ट घडली. कारण मी आर्टिस्ट असल्यामुळे जसं तुम्ही पाहिलं की वेगवेगळे गणपती बाप्पांची रूपं आणायची किंवा ती इथे छान मांडायची, हे चालूच होतं. आणि गुगलवरती नेहमी मी जाऊन ते इमेजेस बघायचो गणपती बाप्पांच्या मूर्तीच्या, वेगवेगळ्या कलाकारांनी साकारलेल्या कॅनव्हासवरचे त्यांची रूपं. त्यावेळेला एक मूर्तीने माझं खूप लक्ष वेधून घेतलं होतं. दगडामध्ये होती, बालगणेशाचं स्वरूप होतं ते आणि फार आवडली मला ती. तिचे मी सगळे अँगल्सचे फोटोग्राफ्स माझ्याकडे सेव्ह करून घेतले आणि ती मूर्ती घडवून घेण्याकरता मी अहमदाबादला गेलो होतो. अहमदाबादमध्ये जे माझे स्कल्प्टर मित्र राहतात त्यांना मी फक्त बोलताना एवढंच म्हटलं होतं की मला ही ब्राऊन स्टोनमध्ये हवी आणि ती 2 फुटाची हवे. 2 फूट का हवे हे आजही मला कॅल्क्युलेशन नाही माहिती आहे. तोंडातून निघून गेलं ते असं. आणि त्यांनी मला फक्त एवढंच सांगितलं की ब्राऊन स्टोन इथे अवेलेबल नाही आहे, इथे मार्बल किंवा ब्लॅक स्टोन आहे. बट माझ्या मनात आर्टिस्ट असल्यामुळे ते काही तयार नव्हतं की मला ह्या रंगाच्या ऐवजी डोक्यात मला ब्राऊन स्टोनमध्ये हवे. आणि दुसरं असं होतं का दोघं आर्टिस्ट असल्यामुळे त्यांनी मला एवढंच सांगितलं का मुंबईला जाऊन म्हणतो सर तुम्ही हे सेम जे रूप आहे ते मला घडवून पाठवा इकडे, मी ॲज इट इज तुम्हाला ती मूर्ती बनवून देणार. मन तयार नव्हतं. कुठेतरी नाराज झालं पुन्हा की मी अहमदाबादला बसलोय त्या आर्टिस्ट बरोबर आणि मला हे सगळं ऐकायला मिळतंय. मी त्याच नाराज होऊन पुन्हा घरी आलो. ह्या गोष्टींना जवळपास एक 8-9 महिने गेले असणार. आणि कालाघोडा फेस्टिवलला मी सहजच फिरायला गेलो होतो पाहायला की काय आहे एक्झिबिशन्स वगैरे. आणि शेवटचा स्टॉल, मी सगळे स्टॉल फिरून झालं माझं, आणि शेवटच्या स्टॉल अशी आपण त्याला म्हणतात ना पट्टचित्र जे म्हणतात की पानाने असं बनवलं, साऊथचं ते आर्ट आहे ते. असं बघता बघता खाली नजर गेली आणि बऱ्याच अशा मूर्ती तिथे लाईनीत अशा ठेवल्या होत्या, रांगेमध्ये मांडून ठेवल्या होत्या. आणि तो स्टॉलचं ते पाहून आम्हाला तिकडनं निघायचं होतं. पण असं म्हणतात की इच्छाशक्ती खूप आपली दांडगी असायला लागते. तर ती तुम्हाला वस्तू म्हणा किंवा जे काही असेल ते तुम्हाला नक्की येतं तुमच्याकडे. शेवटच्या मूर्तीकडे माझं लक्ष गेलं आणि मला 2 सेकंद असं वाटलं का मी स्वप्न पाहतोय. कारण मला जी हवी तीच मूर्ती दगडाचीच 2 फुटाचीच माझ्यासमोर उभी आहे. माझ्याबरोबर माझा मित्र होता आणि मी त्याला फक्त एवढंच म्हटलं की बाबा तू माझ्या चिमट्याकडून बघ, मी स्वप्न आहे की काय आहे ते. आणि ती मूर्ती मला जी दर्शन घडलं, मला हे खूप सांगावंसं वाटतंय आनंदाने की तो मागे गणपतीचा पहिला दिवस होता. अरे वा. त्यामुळे कोणी ह्याला योगायोग म्हणावा, मी याला दैवी योग म्हणतो. इच्छाशक्ती पूर्ण व्हायची ही माझी सर्वात पहिली मूर्ती जी होती बाप्पाने मला दिलेली ती मागे गणपतीची होती. अरे वा. ती तुम्हाला दाखवायला मला नक्कीच आवडेल. त्याचबरोबर भारताबाहेरून पण काही तुमच्याकडे मूर्त्या आल्या आहेत. त्याच्यापैकी कुठली मूर्ती तुम्हाला अगदी आता खास असं म्हणता नाही येणार, कारण सगळंच तुमचं बाप्पाच्या घरातल्या बाप्पाच्या सगळ्याच मूर्त्या तुमच्या अगदी जवळच्या आहेत. पण विविध रूपं जी भारताबाहेर आहेत
त्यातील वेगळी रूपं कुठली आहेत ज्याच्याबद्दल तुम्हाला सांगता येईल? तसं माझ्याकडे एक बऱ्याच प्रकारच्या ज्या गणेश मूर्ती आहेत त्याच्यामध्ये कंबोडियन गणेशाचं आहे किंवा कांगीतेन गणेशाचं रूप आहे जे जपानचं आहे. मला एक गोष्ट अजून आपणाबरोबर मला सांगावीशी वाटेल की जसं बाहेर देशाचा आपला उल्लेख झाला तर बाली गणेशा म्हणजे इंडोनेशियामधली ती बाली आर्ट म्हणतो आपण ते. तर त्याबद्दल मला सांगायला खूप आवडेल कारण इच्छाशक्ती तिथेही माझी दिसून आली. एका साईडसाठी मी बाली गणेशाचं रूप पाहत होतो आणि सर्चिंग चाललं होतं आणि ते सर्चिंग करताना मी बरेच त्याचे रेफरन्सेस वगैरे सगळे सेव्ह करून ठेवले होते आणि मला ते रूप हवं होतं. पण बालीवरनं ते रूप तिकडनं आणायचं किंवा त्याची जी काही त्याची कॉस्ट होती किंवा काय वगैरे कारण ते वूडमध्ये आणि स्टोनमध्ये असतं त्यामुळे त्याचं वेट पण तेवढं आहे. तर त्याही क्षणाला तसाच प्रसंग घडून आला की मला बाली गणपती हवा आहे आणि मला 3 फुटाचा हवा आहे. तिथे माझं कॉम्प्रोमाइज मी कधीच केलं नाही गणेशाच्या मूर्तीबद्दल किंवा कॉस्टबद्दल. इच्छाशक्ती झाली जवळपास 6-8 महिने असेच गेले की मला तो हवा आहे कसा मिळेल काय मिळेल आणि एक दिवशी अचानक OLXवरती त्याचं रूप समोर दिसलं आणि झालं ती इच्छा पूर्ण करायची होती परमेश्वराला. बालीत घडलेला तो गणपती आज आपल्या बाप्पाच्या घरामध्ये विराजमान आहे. तो लाकडाचा आहे पूर्ण घडीव लाकडाचा आहे आणि तो 3 फुटाचाच आहे. हाचं सांगण्यापाठीमागचा उद्देश कारण हा माझा तो आनंद आहे कारण ते प्रत्येक रूपात त्याने मला तो आनंद दिला आहे. त्या मूर्तीबद्दल म्हणजे सांगायचं तर थोडंसं मला सांगायला आवडेल की गणेशाची रूपं जी आपण बघतोय ती सात्विक रूपं पण आहेत आणि तांत्रिक रूपं पण आहेत. फार कमी जणांना तांत्रिक रूपाबद्दल कल्पना आहे आणि बालीचा तो जो आहे बाप्पा तो तांत्रिक आहे. तांत्रिक याचा अर्थ काय? आपण जे तंत्र आणि मंत्राच्या साधनेने आपण ज्या देवतेला उद्दीपित करून जागृत करतो त्याला तांत्रिक असं म्हणतात. जसं आपण काली मातेला वगैरे केलं जातं. जावा सुमात्रा किंवा अशा काही ठिकाणी इनफॅक्ट आपल्या पुण्यामध्ये पण जो त्रिशुंड गणेश आहे तो तांत्रिक गणेश आहे. अशी बरेच मंदिरं आहेत की जी तांत्रिक गणपतीच्या आधारावरती त्यांना जागृत केलेलं आहे किंवा त्याची स्थापना केलेली आहे. विविध रूपं आहेत गणेशाची. त्यातलं हे जे बालीचं रूप आहे त्याचं मला प्रकर्षणाने एक गोष्ट जाणवली का हे त्याच्या ज्या हातांच्या ज्या काही हावभाव आहेत किंवा चेहऱ्यावरच्या मुद्रेचे जे भाव आहेत ते फार वेगळे आहेत. जे जरी उग्र असले तरी ते खूप प्रभावशाली आणि आपण जसं म्हणतो की परमेश्वराचं की मी हे माझं स्थान आहे मी आहे सर्वश्रेष्ठ हे त्याच्या चेहऱ्यावरती दिसून येतं. आणि दुसरी गोष्ट जी जाणवली ती मला एक सांगावीशी वाटते सर्वांना ते म्हणजे गणपतीचं ज्या वेळेला तुम्ही पाठमोरं जर गणपतीला पाहिलं तर गणेशाचा तो पाठीमागचा भाग आणि त्याचे ते केस रुळणारे केस असतात. पण या गणपती बाप्पाचं तसं नाही आहे. ह्याच्या पाठीमागे एक नरसिंहाचा अवतार आहे आणि तो अतिशय कलात्मकपणे तो तिथे कोरलेला आहे आणि असं रूप फक्त तंत्र गणेशाचंच असू शकतं. तर तीही मूर्ती मी सगळ्यांना नक्कीच दाखवेन आणि ती तुम्हाला आवडेल नक्कीच पाहायला. गप्पा मारू तेवढ्या कमीच आहेत पण कुठेतरी वेळेचं बंधन असतं आणि त्याच्याचमुळे आज शेवट करताना विश्वविनायक ह्या तुमच्या संकल्पनेबद्दल जाणून घ्यायला आवडेल. नक्कीच मला विश्वविनायकाबद्दल बोलायला नक्कीच आवडेल कारण आत्तापर्यंत जो 11 वर्षाचा जो काही प्रवास झाला विश्वविनायकाचा तर विश्वविनायका ही संकल्पना मला 2010मध्ये सुचली आणि सुचण्यापाठीमागचं कारण असं होतं की गणपती हा विश्वाचा नायक म्हणजे जगभरामध्ये गणेशाची रूपं आहेत आणि ती वैविध्य रूपं आणि त्याचे वेगवेगळे त्याचे ती अवतार वगैरे जे पाहताना जे काही जाणवलं त्यावेळेला एकच क्षण जाणवलं की हा वर्ल्ड वाईड गॉड आहे. म्हणजे आपण फक्त महाराष्ट्रापुरती किंवा हा माझा मराठी माणसापुरती असं नाही आहे. आणि कुठेतरी असं जाणवलं की ह्या विश्वविनायकाची जर एवढी रूपं आहेत तर त्याची मांडणी पण विश्वस्वरूपातच असायला हवी. मग असं काय आहे तर गणेशाची नामावली त्यावेळेला माझ्या वाचनात आली आणि कुठे असं जाणवलं की ही 108 रूपं म्हणजे नावं जी आहेत 108 गणेशाची ज्याच्यामध्ये हेरंब आहे किंवा वरदविनायक आहे
खूप काही अशी वेगवेगळी नावं आहेत. कविश नाव आहे. ह्याचं रूप कसं असेल बर. ही संकल्पना त्या विधात्याने सुचवली. कारण त्याच्यानंतर जवळपास 3-1 महिने मी त्याच्यावरती स्केचेस करून त्याची रूपं साकारण्याचा प्रयत्न केला आणि त्याला विश्वविनायक हे नाव दिलं. आणि मग ती संकल्पना आम्ही एका इव्हेंटच्या माध्यमातून एका स्टेजवरती ती मांडण्यात आली. त्याचं थोडक्यात स्वरूप सांगतो मी आपणा सर्वांना. 27 फुटाचा हाईट आणि जवळपास 80 फुटाचा स्टेज साकारला गेला होता. बापरे. एवढं भव्य दिव्य त्या कॅनव्हासवरती ते पेंटिंग झालं होतं गणपतीचं. आणि त्या इव्हेंटमध्ये मला सांगायला आवडेल खूप की एका स्टेजवरती म्हणजे तो 64 कलांचा आणि 14 विद्यांचा अधिपती आहे. सो सगळ्या कला तर आपल्याला तिकडे एका वेळेला मांडता येणार नाही, पण मॅक्झिमम जेवढ्या तिथे एकत्र करून जेव्हा मला साकारण्याला मिळालं ते नृत्य, गायन, निवेदन, त्यानंतर मूर्तिकाम, पेंटिंग, हे 5 जे आहेत ते मला एका वेळेला एका स्टेजवरती आम्हाला दाखवायला मिळाले. आणि ते भव्य रूप लोकांना दाखवण्यात आलं. त्याचं संकल्पना अशी होती की 107 रूपांमधून 108वा महागणपती क्रिएट होतोय. अच्छा. आणि त्या संपूर्ण संकल्पनेचं नाव विश्वविनायक होतं. यूट्यूबवरती वगैरे तुम्हाला ते पाहायला मिळेलच. म्हणजे विश्वविनायका इन ठाणे किंवा विश्वविनायका ऑन झी मराठी टाकलं तर तो इव्हेंट तिकडे केलेला आपणास बघावयास मिळेल. तुमच्याकडनं एवढे सगळे गणेशाची रूपं जवळजवळ 1200 तुम्ही आता म्हणलात साकारली गेली आहेत. त्याच्या पुढेही तुमच्याकडनं अजून कितीतरी रूपं साकारली जाणार आहेत. मॉर्निंग मोरियाची संकल्पना तुमची अशीच चालू राहणार आहे. त्याच्यामध्ये आमच्यासारखे अनेक लोक बांधले जाणार आहेत. नक्की. ह्याच शुभेच्छांबरोबर आज आपला इंटरव्ह्यू आपण इथे थांबूयात आणि तुमचा हा उपक्रम असाच पुढे चालू राहो. कलायडोस्कोपच्या मार्फत तुमचा हा उपक्रम आम्ही सगळ्यांसमोर आणू शकलो हे आमचं सौभाग्य आहे. आणि आम्हाला इथे बोलवल्याबद्दल तुमच्याशी गप्पा मारल्याबद्दल आम्ही तुमचे धन्यवाद मानतो. धन्यवाद. धन्यवाद.